नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज एक मोठी खुशखबर आहे. आजची बातमी खरोखरच महत्त्वाची आहे आणि एक मोठी गुड न्यूज देखील समोर आलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आजची बातमी जी आहे ती खरंच एक खरोखर महत्त्वाची आहे, मोठी गुड न्यूज आहे. तर ती बातमी काय आहे, आनंदाची बातमी काय आहे, गुड न्यूज काय आहे हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून प्रत्येक लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे. आता तो प्रश्न कोणता म्हणजे तर जुलैचा 1,500 रुपयाचा हप्ता कधी येणार. म्हणजे गेल्या काही दिवसापासून अनेक महिलांचा, लाडक्या बहिणींचा कोणता प्रश्न आहे, एकच प्रश्न. म्हणजे तो प्रश्न कोणता आहे तर जुलैचा 1,500 रुपयाचा हप्ता कधी येणार. आणि आता त्यांच्यासोबतच आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ह्यासोबतच आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे काय तर तो म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये एकाच वेळी खात्यामध्ये येणार का. म्हणजे जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळून एकत्र मिळून 3,000 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का. म्हणजे जुलैचे 1,500 रुपये आणि ऑगस्टचे 1,500 रुपये असे एकत्र पैसे जमा होणार का. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरची 23 ऑगस्ट 2026पर्यंतची ताजी अपडेट अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे पैसे नेमके कधी येण्याची शक्यता आहे हेही मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. की तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत आणि किती रुपये येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आधीमध्ये कुठंच व्हिडिओ सोडू नका. तर मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. नेमकं प्रकरण काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. हे सर्वांना माहिती आहे. तर काय तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम दिली जाते. मात्र सध्या जुलै महिन्याचा हप्ता रखडलेला आहे. आता सध्या जुलै महिन्याचा हप्ता रखडलेला आहे म्हणजे आणखी खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे राज्यातील लाखो महिला या पैशांची वाट पाहत आहेत. याच दरम्यान जुलै आणि ऑगस्टचे महिन्याचे पैसे एकत्रित म्हणजे 3,000 रुपये येणार अशी चर्चा सोशल मीडियावरती विविध माध्यमांमध्ये सुरू आहे. म्हणजे मित्रांनो, ह्याच दरम्यान 1,500 रुपये आणि 1,500 रुपये जुलैचे आणि ऑगस्टचे 3,000 रुपये एकत्र यायची चर्चा जोरामध्ये सुरू आहे सोशल मीडियावरती. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जुलै महिन्याचा हप्ता देखील रखडलेला आहे, अनेक महिलांच्या खात्यामध्ये आला नाही. पण जर कोणाच्या खात्यामध्ये आला असेल जुलैचा हप्ता तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्याला थोडंफार कळन की जुलैचा हप्ता कोणाला आला आहे आणि कोणाला नाही. तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 3,000 रुपये एकत्र देण्याबाबतची अंतिम अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. म्हणजे 3,000 रुपये येणार हे बघा शक्यता आहे, परंतु फिक्स येणार का नाही ही आणखी ह्याची कोणतीच घोषणा झालेली नाही की 3,000 रुपये खरंच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे म्हणून तुम्ही 3,000 रुपये नक्कीच येणार असं आताच ठामपणे सांगता येणार नाही. म्हणजे तुम्हाला मी असं सांगू शकत नाही की 3,000 रुपये तुम्हाला फिक्स जमा होणार असं ठामपणे सांगता येत नाही, कारण त्याच्या अजून कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आता दुसरी मोठी अपडेट म्हणजे EKYC. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या EKYC आणि लाभार्थी पडताळणी हा खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत बोलताना सांगितलं आहे की योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अर्जांची तपासणी सुरू करण्यात आली. म्हणजे मित्रांनो, EKYC जी आहे ना पडताळणी ती खूप महत्त्वाचा विषय आहेच, बनलेला नाही तर पहिल्यापासून आहे. कारण मित्रांनो, EKYC केली तर सरकारला कळतं तुम्ही पात्र आहात का नाही ते. त्यामुळे EKYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या तपासणीमध्ये काही लाभार्थी नियमांमध्ये बसत नसल्याचे आढळले. म्हणजे या तपासणीमध्ये काही लाभार्थी जे अपात्र आहेत ते नियमांमध्ये बसतच नाहीत म्हणून ते अपात्र आहेत. आणि काही महिलांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर काही प्रकरणामध्ये पात्रतेशी संबंधित समस्या आढळल्या आहेत. म्हणजे एवढ्या समस्या आहेत मित्रांनो. पात्रतेशी संबंधित म्हणजे काय ना काय तर डॉक्युमेंट किंवा तुम्ही पात्र नाही म्हणून असं झालेलं असणार. त्यामुळे जर तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमचे EKYC पूर्ण आहे का, आधार बँक लिंक व्यवस्थित आहे का आणि तुमचे बँक खाते डेबिटसाठी सक्रिय आहे का हे तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे EKYC पूर्ण आहे का, आधार बँक लिंक व्यवस्थित आहे का आणि तुमचे बँक खाते डेबिटसाठी सक्रिय आहे का हे सर्व तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण पैसे सरकारकडून पाठवले गेले तरी बँक खात्याशी संबंधित अडचण असल्यास पैसे जमा होण्यास समस्या येऊ शकते. म्हणजे वरनं जर पैसे पाठवले तरी पण तुमच्या बँकेत जर अडचण असेल तर वरनं पैसे कसे तुमच्या खात्यामध्ये येणार, त्यामुळे ते तपासून घ्या. त्याचबरोबर आता सर्वात मोठा प्रश्न 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये येणार. म्हणजे बहिणींनो, याबाबत सध्या 2 शक्यता चर्चेमध्ये आहेत. पहिली शक्यता म्हणजे जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता स्वतंत्रपणे खात्यामध्ये जमा होऊ शकतो. म्हणजे जुलैचा स्वतंत्रपणे म्हणजे 3,000 रुपयाच्या ऐवजी फक्त 1,500 रुपये येणार तुम्हाला जुलैचे असं देखील होऊ शकतं. आणि त्यानंतर ऑगस्टचा 1,500 रुपयाचा हप्ता वेगळा मिळू शकतो. म्हणजे आधी जुलै आणि मग ऑगस्टचा 1,500 रुपयाचा हप्ता. म्हणजे मागच्या महिन्याचा 1,500 आणि चालू महिन्याचा 1,500 रुपये.
अशी शक्यता आहे. पण दुसरी शक्यता म्हणजे जर जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झाला तर 3,000 रुपये एकाच वेळी खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजे जर जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झाला तर 3,000 रुपये एकाच वेळी खात्यामध्ये जमा होऊ शकतात. पण पुन्हा एकदा सांगतो की 3,000 रुपये एकत्र देण्याचा अंतिम निर्णय, अधिकृत निर्णय अजून स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती एखादी तारीख किंवा आजच 3,000 रुपये येणार अशी पोस्ट पाहिली तर ती लगेच खरी मानू नका. कारण अजून सरकारने कोणतीच तारीख जाहीर केली नाही पैसे कधी येणार. आणि KYC किंवा काय जर पूर्ण असेल तरी देखील आणखी सरकारने सांगितलेलं नाही, फिक्स तारीख सांगितलेली नाही. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यापूर्वी काही गोष्टी तपासून ठेवा. त्यातलं पहिलं म्हणजे तुमचे KYC पूर्ण आहे का, म्हणजे तुमचे KYC पूर्ण आहे का ते पहा. तुमचा आधार नंबर बँक खात्याची लिंक आहे का हे एक पहा. आणि तुमचे बँक खाते चालू आहे का हे देखील चेक करा. आणि तुम्ही अजूनही या योजनेसाठी पात्र आहात का हे देखील चेक करा. या गोष्टी व्यवस्थित असतील तर हप्ता जमा झाल्यानंतर पैसे मिळण्यास अडचण येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर असतील तुमच्याकडे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण नाहीच आहे, म्हणजे खूप अडचण कमी असते. त्यामुळे चेक करून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पैसे आले नाहीत म्हणून तुमचे नाव योजनेतून काढले गेले आहे असे समजू नका. असं काय नसतंय. कधी कधी DBD प्रक्रियेमुळे किंवा बँकेच्या तांत्रिक कारणामुळे देखील पैसे उशिरा येऊ शकतात. त्यामुळे काळजी करू नका. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार? सगळ्यांच्या मनातला जीवाभावाचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार? तर बहिणींनो, 23 ऑगस्ट 2026पर्यंत सरकारकडून जुलै किंवा ऑगस्ट हप्त्यासाठी खात्यामध्ये पैसे जमा होण्याची एक निश्चित अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणजे सरकारने आणखी कोणतीच तारीख सांगितली नाही की ह्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त अफवेवरती विश्वास ठेवू नका. स्वतः रिसर्च करा, चेक करून बघा, तुम्हाला समजते. मात्र ताज्या रिपोर्टनुसार मित्रांनो, जुलैचा 1,500 रुपयाचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे 3,000 रुपयाचं सध्या काही चर्चा नाही कुठं सरकारच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते 3,000 रुपये सोडून द्या. परंतु ताज्या रिपोर्टनुसार जुलैचा 1,500 रुपयाचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शक्यता आहे 1,500 रुपये जमा होतील अशी. ठीक आहे, बघू काय असेल ते. म्हणून सध्या सर्वात सुरक्षित माहिती अशी आहे की पैसे येणार आहेत, पण ते 23 ऑगस्टच्या पर्यंतच्या अंतिम अधिकृत तारीख स्पष्ट झालेली नाही. म्हणजे पैसे तुमच्या हातामध्ये येणार, पण 23 तारखेपर्यंत सरकारने कोणती अशी तारीख सांगितली नाही की ह्या तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सरकारकडून अधिकृत तारीख किंवा DBD प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती येताच परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. म्हणजे सरकारकडून अधिकृत तारीख म्हणजे एखादी फिक्स तारीख आली की DBD प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती येणार लगेच. आणि ती माहिती आली की परिस्थिती अधिक स्पष्ट होती की पैसे कधी, कसे आणि तारीख काय जमा व्हायची हे सर्व स्पष्ट होणार. तर बहिणींनो, तुमचं KYC पूर्ण असेल आणि तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाल्यावर बँक खाते म्हणजे बँकेमध्ये SMS बँक स्टेटमेंट किंवा अधिकृत माध्यमातून पेमेंट तपासा. आणि तुम्हाला कळतं लगेच पेमेंट आलं आहे का नाही ते दिसतं. आणि तुम्हाला अशीच लाडकी बहीण योजनेची सर्वात ताजी आणि खरी अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.